हाय एव्हरीवन, मी प्राध्यापक अनिल मस्के. आज आपण सर्क्युलेटरी सिस्टम इन ह्यूमन हा पॉइंट बघणार आहोत 8.9 ट्वेल्थ बायोलॉजीचा. तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम आणि लिम्फॅटिक सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम डिवाइड झालेली आहे दोन सिस्टम मध्ये, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम आणि लिम्फॅटिक सिस्टम मध्ये. ओके, त्यानंतर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण अगेन ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये कुठले कुठले पार्ट येतात हे पाहणार आहोत. तर ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्स. ओके, परत ब्लड व्हेसल्स तीन प्रकारचे आहेत: आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. म्हणजेच धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. ओके, तर आपण ही जी सिस्टीम पाहत असताना महत्वाचं बघायचं की ही जी काही सिस्टीम आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम, यामध्ये तीन महत्वाचे कंपोनेंट आहेत: ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्स. ओके, तर या सर्वांचं फंक्शन काय आहे? तर फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट करणे, होमिओस्टॅसिस, त्यानंतर प्रोटेक्शन. मग ट्रान्सपोर्ट कशाचं केलं जातं? म्हणजे ब्लड थ्रू आणि ब्लड व्हेसल्स थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जातं फूड मटेरियल म्हणजे न्यूट्रिएंट्स, त्यानंतर ऑक्सिजन टिश्यू आणि सेल पर्यंत पोहोचवले जातात. आणि त्या ठिकाणी जे काही सेल्युलर रेस्पिरेशन झाल्यानंतर मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, ते मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट परत एक्सक्रिटरी सिस्टम पर्यंत नेणे किंवा कार्बन डायऑक्साईड असेल तर तो रिटर्न लंग्स पर्यंत नेऊन सोडण्याचं काम हे जे काही ब्लड किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम करत असते. ओके, त्या ट्रान्सपोर्ट मध्ये न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन टू टिश्यू अँड सेल्स, म्हणजे टिश्यू आणि सेल पर्यंत न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन पोहोचवले जातात आणि मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट रिमूव्ह केले जातात ब्लड मधून. ओके, कुठपर्यंत? तर ते एक्सक्रिटरी सिस्टीम पर्यंत दिले जातील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल तर तो लंग पर्यंत नेला जाईल आणि त्या ठिकाणावर डिफ्यूज आउट केला जाईल. ओके, त्यानंतर युरिया, अमोनिया एक्सक्रीट आउट केली जाते. ओके, त्यानंतर होमिओस्टॅसिस. दुसरं फंक्शन काय? होमिओस्टॅसिस म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये एक एबिलिटी असते, आपल्या बॉडीचं जे काही इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ते कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जे काही आपली एबिलिटी आहे त्याला होमिओस्टॅसिस म्हणायचं. मग या ठिकाणी होमिओस्टॅसिसची आपण डेफिनेशन पाहूया किंवा टर्म पाहूया. होमिओस्टॅसिस मीन्स ability of body to maintain constant internal environment. म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट हे दोन टाईपचे एन्व्हायरमेंट आपण पाहत असतो. आपल्या भोवती जे काही एन्व्हायरमेंट असतं त्याला आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणतो आणि आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्लड मध्ये किंवा इनसाइड द सेल, ओके, इनसाइड अवर बॉडी, इनसाइड the blood or inside the cell, that means the internal environments. Okay, internal environments याला म्हणायचं. मग इंटरनल एन्व्हायरमेंटला मेंटेन किंवा कॉन्स्टंट ठेवण्याचं काम ही होमिओस्टॅसिस प्रोसेस करत असते. तर त्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट आणि मेंटेन ठेवलं जातं. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर वाढवू दिलं जात नाही आणि बॉडीचं टेम्परेचर कमी होऊ दिलं जात नाही. हे नॉर्मल ठेवलं जातं बॉडी टेम्परेचर. जे काही आपलं 37 डिग्री सेल्सिअस आहे ते बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील. त्यानंतर आपल्या ब्लडचा पीएच मेंटेन राहील, जे काही 7.4 स्लाइटली अल्कलाइन पीएच आहे आपल्या ब्लडचा. त्यानंतर आपल्या ब्लड मध्ये जे काही वॉटर आणि सॉल्टचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा मेंटेन ठेवलं जाईल. त्यानंतर आपल्या ब्लड मध्ये जे काही शुगरचं लेवल आहे तेही एक मेंटेन ठेवलं जाईल, कॉन्स्टंट लेवल मध्ये ठेवलं जाईल. त्याला सोबत आपल्या ब्लड मध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा जास्त झाले नाही पाहिजे. ओके, ब्लड मध्ये वेस्ट मटेरियल जास्त वाढले नाही पाहिजे यासाठी आपण ब्लडचं आपल्या शरीरामध्ये फिल्ट्रेशन होतं किडनीमध्ये आणि जे काही वेस्ट मटेरियल आहे ते एक्सक्रीट आउट केले जातात युरिन थ्रू. ओके, त्यानंतर हे जे काही पूर्ण एन्व्हायरमेंट आहे हे आपल्या सेलमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये हे मेंटेन असतं. म्हणजे आपल्या बॉडीचा टेम्परेचर हे मेंटेन असतं, नॉर्मल लेवलला असतं, आपला पीएच सुद्धा नॉर्मल असतो.
वॉटर आणि सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते नॉर्मल असायला पाहिजे, शुगरचं लेवलही नॉर्मल असायला पाहिजे. ओके, आणि यापैकी जर करता काही टेम्परेचर कमी जास्त झालं किंवा पीएच कमी जास्त झालं तर काय होईल, आपल्याला एखादा आजार होईल. ओके, म्हणजे डिसीज कंडिशन पाहायला मिळेल. तर यालाच म्हणतात होमिओस्टेसिस. आणि हे होमिओस्टेसिस कोण मेंटेन करतं, तर ही जी काही ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम आहे ही ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम आपलं होमिओस्टेसिस मेंटेन ठेवण्याचं काम करते. त्यानंतर प्रोटेक्शन, तिसरं फंक्शन काय, प्रोटेक्शन. तर प्रोटेक्शन मध्ये इम्युनॉलॉजिकल फंक्शन्स येतात, जसं की WBC आपल्या शरीरामध्ये इम्युनॉलॉजिकल किंवा डिफेन्स मेकॅनिझम मध्ये महत्वाचा रोल प्ले करते, त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणूया. किंवा WBC काय करतात, अँटीबॉडी प्रोडक्शन. म्हणजे आपल्या ब्लड व्हेस्क्युलर सिस्टमचे 3 महत्वाचे फंक्शन आहेत, एक ट्रान्सपोर्ट, त्यानंतर होमिओस्टॅसिस आणि त्यानंतर प्रोटेक्शन. हे 3 महत्वाचे फंक्शन आहेत. तर आपण ब्लडचं जे काही कॉम्पोजिशन आहे, ब्लड कॉम्पोजिशन अँड कोॲग्युलेशन या पार्टकडे वळूया आणि पहिल्यांदा आपण ब्लडचं कॉम्पोजिशन ला सुरुवात करूया, इंट्रोडक्शन पाहूया. तर जी काही ब्लडची स्टडी असते, ब्लडची स्टडी केली जाते त्या ब्रांचला काय म्हणतात, हेमॅटॉलॉजी. हेमॅटॉलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी, ओके, इन विच वी स्टडी अबाउट ब्लड. ओके, म्हणजे आपण सरळ सिंपल भाषेत त्याची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज द हेमॅटॉलॉजी, द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हेमॅटॉलॉजी. ओके, देन इन adult human 4 to 6 liter blood is present. अडल्ट ह्युमन म्हणजे एका अडल्ट ह्युमनच्या बॉडीमध्ये कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 लिटर ब्लड प्रेझेंट असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, ब्लडचा कलर ब्राईट रेड असतो. ओके, कशामुळे ब्लडचा कलर ब्राईट रेड आहे, तर ब्लड मध्ये आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो आणि हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बाइंड होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी ऑक्सी हिमोग्लोबिनचा कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्या ऑक्सी हिमोग्लोबिनच्या कॉम्प्लेक्समुळे त्या ठिकाणी रेड कलर पाहायला मिळेल किंवा रेड कलर ऑब्झर्व करायला मिळेल. या हिमोग्लोबिनमुळे आणि किंवा या ऑक्सी हिमोग्लोबिनच्या कॉम्प्लेक्समुळे ब्लडला रेड कलर येत असतो. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिनला ज्यावेळेस ऑक्सिजन बाइंड होतो त्यावेळेला त्या ठिकाणी रेड कलर पाहायला मिळतो, म्हणूनच ब्लडचा कलर कसा आहे, ब्राईट रेड आहे. ओके, त्यानंतर ब्लडलाच कनेक्टिव्ह फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. ब्लड इज ऑल्सो नोन ऍज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. मग ब्लडला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणतात, तर ब्लड मध्ये काही सपोज ब्लड आहे, सपोज या ठिकाणी ब्लड आहे, ब्लड मध्ये प्रेझेंट काय काय असतं बघूया आपण. ब्लड मध्ये सपोज ब्लड कनेक्टिव्ह टिश्यू किंवा सॉरी ब्लडला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणतात, कारण ब्लड व्हेसल मध्ये काय आहे किंवा ब्लड मध्ये खूप साऱ्या सेल प्रेझेंट आहेत. त्यासोबतच ब्लड मध्ये फायबर्स प्रेझेंट आहेत, दॅट इज अ फायब्रिनोजन. ओके, ब्लड कोॲग्युलेशन मध्ये महत्वाचा रोल प्ले करतात आणि त्यासोबतच ब्लड सेल्स म्हणजे व्हेरियस सेल्स प्रेझेंट आहेत, WBC, आरबीसी, प्लेटलेट्स. ओके, त्यामुळे आपण ब्लडला काय म्हणतो, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, ब्लड इज ऑल्सो नोन ऍज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर ब्लड हे मेझोडर्मल इन ओरिजिन. मेझोडर्मल इन ओरिजिन म्हणजे काय, सपोज ज्या वेळेला एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एखादा एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होत आहे, या एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होत असताना या ठिकाणी जर्म लेअर प्रेझेंट असतात, जर्म लेअर. ओके, एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एखादा एम्ब्रियो डेव्हलप करत आहे, मदरच्या वूम मध्ये एखादा फिटस किंवा एम्ब्रियो डेव्हलप होत आहे, अशा कंडिशन मध्ये हा जो काही एम्ब्रियो आहे त्याच्या 3 लेअर असतात. मधल्या लेअरला एंडोडर्म म्हणायचं, सॉरी जी सर्वात म्हणजे मधली लेअर आहे, सर्वात मधली लेअर तिला एंडोडर्म म्हणायचं. त्यानंतर सेकंड लेअर आहे, त्या सेकंड लेअरला मेझोडर्म म्हणायचं आणि ही वरची एकदम लेअर आहे तिला एक्टोडर्म म्हणायचं. या ठिकाणी आपण नाव देऊया, सपोज
हा आहे एम्ब्रिओ, ग्रोईंग एम्ब्रिओ आहे. ओके, डेव्हलप होणारा एम्ब्रिओ आहे मदरच्या मध्ये किंवा मदरच्या युटेरस मध्ये डेव्हलप होत असलेला हा एम्ब्रिओ आहे आणि या एम्ब्रिओ मध्ये अशा लेअर प्रेझेंट आहे. ओके, एकदम मधली लेअर आहे तिला आपण एंडोडर्म म्हणू, एंडोडर्म. त्यानंतर सेकंड लेअर आहे तिला आपण मेझोडर्म म्हणू, मेझोडर्म. त्यानंतर थर्ड लेअर आहे, या लेअरला आपण नाव देऊ एक्टोडर्म. ओके, आणि ही जी काही एम्ब्रियोनिक लेअर आहेत या लेअर पासून वेगवेगळे ऑर्गन्स तयार होत असतात, वेगवेगळे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात. तर आपल्याकडे ब्लड आहे, हे ब्लड या मेझोडर्मल लेअर पासून तयार झालेलं आहे, या मेझोडर्मल लेअर पासून. म्हणून आपण ब्लडला काय म्हणतो, ब्लड इज मेझोडर्मल इन ओरिजिन. ओके, त्यानंतर ह्यूमन ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन. ह्यूमन ब्लडचा पीएच किती आहे, तर 7.4. ओके, 7.4 is the slightly alkaline pH. Okay, 7 is neutral, below 7 up to 6.9 that is acidic, 7 is neutral and 7.1 is the basic pH. Okay, तर ब्लडचा pH किती आहे, 7.4. म्हणजेच ब्लडचा pH स्लाइटली अल्कलाइन आहे. डिसीज्ड कंडिशन मध्ये हा ब्लडचा जो काही पीएच आहे तो पीएच चेंज झालेला आपण पाहू शकतो डिसीज कंडिशन मध्ये. नॉर्मल कंडिशनला नॉर्मल अडल्ट पर्सन मध्ये हा पीएच 7.4 पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर ब्लड हा साल्टी आहे. ओके, त्यानंतर व्हिस्कस आहे आणि हेवियर दॅन वॉटर. हेवियर दॅन वॉटर, वॉटर पेक्षा हेवी आहे ब्लड, व्हिस्कस आहे आणि साल्टी. ओके, ब्लड ला आपण जे काही टोटल ब्लड आहे या ब्लडला आपण दोन भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक आहे फ्लुइड प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. म्हणजे टोटल जे ब्लड आहे त्या टोटल ब्लडला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो आणि दोन पार्ट म्हणजे एक आहे फ्लुइड प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. ब्लड सेललाच फॉर्म्ड एलिमेंट म्हणतात. तर ब्लड सेलला फॉर्म्ड एलिमेंट का म्हणायचं, कारण हा ब्लड सेल आपल्या शरीरामध्ये तयार होतात म्हणून यांना आपण जसं की थायमस असेल, बोन मॅरो असेल, ओके, आपल्याच शरीरामध्ये हा ब्लड सेल तयार होतात म्हणून त्यांना फॉर्म्ड एलिमेंट म्हणतात. ओके, आणि फ्लुइड प्लाझ्मा. तर टोटल 100% जे काही आपलं ब्लड आहे, सपोज 100% ब्लड मध्ये 55% फ्लुइड प्लाझ्मा असेल आणि 45% ब्लड सेल प्रेझेंट असतील. ओके, तर ह्या ब्लडचं जे काही दोन भागामध्ये आपण सेपरेशन केलेलं आहे हे सेपरेशन कशाच्या बेसिसवर केलेलं आहे, तर सेंट्रीफ्युगेशन या टेक्निकचा यूज करून आपण हे ब्लड सेपरेट केलेलं आहे. म्हणजे ब्लड सेल वेगळ्या केलेल्या आहेत आणि ब्लड प्लाझ्मा हा वेगळा केलेला आहे. तर आपण जर 1 डेसिलिटर म्हणजे 100 ml 100 ml ब्लड एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं आणि ते सेंट्रीफ्युगेशन मशीन मध्ये ठेवलं आणि सर्टन आरपीएम ला जर ते सेंट्रीफ्यूज केलं तर आपल्याला ब्लड सेल्स सेटल डाऊन झालेला हा जो काही खालचा पार्ट आहे हे पॅलेट याला आपण ब्लड सेल्स म्हणून आणि हे जे काही वरचं जे काही फ्लुइड आहे या फ्लुइडला आपण प्लाझ्मा म्हणू. ओके, ब्लड सेल हेवी असतात म्हणून बॉटमला सेटल डाऊन होतात आणि हे जे काही वरचं लिक्विड आहे या लिक्विडला वरच्या लिक्विडला काय म्हणायचं, प्लाझ्मा म्हणायचं. याचं वेट थोडं लाईट असतं ऍज कम्पेअर टू ब्लड सेल्स. ओके, हे 100 ml ब्लड मध्ये आपल्याला 55 ml प्लाझ्मा मिळेल आणि 45 ml ब्लड सेल्स मिळतील. ओके, म्हणूनच आपण टोटल ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा असते आणि 45% ब्लड सेल असतात असं सांगत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.